हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग हा असणार आहे की आम्ही परत माझे सगळे ज्युनियर कॉलेजचे फ्रेंड्स आम्ही स्टेकेशनला चाललो आहे. जसं म्हणजे आमचे वर्षातनं 2 ट्रिप होतात, एक जॅनची होते आणि एक मॉन्सून ट्रिप होते. पण यावर्षी आम्ही मॉन्सून ट्रिप नाही करायचं ठरवलं आहे, कारण की वैभवनी सजेशन दिलं की आपण स्टेकेशनला जाऊया. सो मग तसंच आता 20th जूनला प्रचितीचा बड्डे होता आणि 26ला निकीचा आहे. सो मग दोघींचा बड्डे पण आहे आणि मग आम्ही विचार केला त्यातला मधला वीकेंड घेऊ आणि मग आम्ही स्टेकेशनला जाऊ. तिथे त्यांचा बड्डे पण होईल, आमचं फिरणं पण होईल. मग असं सगळं प्लॅन करून आजचं फिरणं ठरलेलं आहे. तसंच परत तिसऱ्यांदा मी हेच बोलेन की मला परत काही आयडिया नाही आहे, म्हणजे लोकेशन वगैरे माहिती आहे पण जसं मला माहिती नसतं, जसं हे लोक सगळं प्लॅन करतात. माझं फक्त इतकंच असतं की मी सगळ्यात हां बोलली आहे. सो नीरज जास्त खुश असेल की नम्रता पहिल्यांदा कोणत्या तरी गोष्टीसाठी नाही बोलली नाही आहे. सो मी सगळ्या गोष्टीसाठी हां बोललेली आहे. सो मग आता आम्ही निघतो. आणि हे बाकीचे उरलेले 3 माणसं काय आम्ही मस्त आलो. चला हुशार मुलगा ह्याचा रूट नीरज रूट एक्सप्लेन कर जरा प्लीज. विरार सॉरी वसई हाँ कोपर डोंबिवली अंबरनाथ थोबाडच थोडी. आम्ही दादरला उतरलोय. दादरवरून आम्ही डायरेक्ट ट्रेन पकडून तू माझा रूट विचारला ना, बदलापूरची ट्रेन पकडून आम्ही तिथून जाणार. पण ह्याला ट्रेन मध्ये जास्त बसायचं असेल ना, नाही त्याला उलट साईडने जायचं आहे. माझा रूट विचारल्यावर मी माझा रूट सांगणार. पण तो रूट कन्सिडरच नाही होत आहे. का नाही होत? मी जाऊ शकतो. पागल आहे का जरा? डायरेक्ट दिवा गाडी असते माहितीये का? अरे मग आपण वसईला गेलो असतो ना. मग तू का नाही आली? अरे हा मंदे काय तू बोलला दादरला जायचंय, दादर वरून जायचंय. अजून पण जाऊ शकतो विरार गाडीने. आम्हाला उलट फिरत ग्रुप मध्ये काल रात्री टाकायचं होतं बसायला, चला आपण दिव्यावरून जाऊया. तू का बोलला दादर? अरे अभी भी जा सकते मी हे बोलतोय. काय असंच काय बिकॉज यू ओनली लिव्ह वन्स. काय माणूस आहे यार, म्हणजे असं यायचं आणि परत उलट जायचं आणि ते उलट किती. बिकॉज वाय नॉट. हे आपलं तिकीट चेक होणार. तिकीट काढलंय आपण. दाखव ना. अरे यार नीरजला जे पाहिजे तेच झालंय. आम्ही दादरवरून अंबरनाथ किंवा कर्जत पकडणार होतो, बट त्यांनी CSTला आणलं आणि त्यांनी इकडूनच पकडायला लावली. वाय एम आय द कल्प्रिट ऑलवेज? बिकॉज तू नेहमीच काहीतरी करत असतो नॉनसेन्स. नीरज तुझ्यामुळे आपल्याला खाली ट्रेन भेटली आहे. ठीक आहे चल. आता पूर्ण ट्रिप ऐकवत राहिला. हे लोक असे करतात त्याचा यांचं घरच आहे. ह्या पोरींचं लाईक सिरियसली प्रचिती काय चाललंय. सो आम्ही आत्ता अंबरनाथ स्टेशनला उतरलो. 1 तास आमची अशी फालतूची बडबड चालू होती. 1 तासाची फालतू बडबड, पण टाइम कसा गेला आम्हाला समजला नाही. फालतू नव्हती ती, म्हणजे खूप सिरियस होती, पण ती मी इथे सांगू नाही शकत नाहीतर जाऊ दे. सो 1 तासाच्या सिरियस बडबड नंतर आम्ही पोचलो आहे. आता आम्ही विचार करतोय की ते सगळे टॉपिक्स नाही बोलणार आणि फक्त एन्जॉय करू. डिप्रेस नको व्हायला. अजून एन्जॉय करायला आलोय, एन्जॉय करू. नीरज तरी नाहीये, पण तरी पण माझ्या सगळ्या काकांना असं वाटतंय नीरजच आहे. आणि परत आजच्या ब्लॉगमध्ये पण असं होणार आहे की आम्ही फायनली पोचलेलो आहोत. नीरज आम्ही पोचलो. 15-20 मिनिटाचा रस्ता. ते दाखव ना, ते दाखव. तेच दाखवते. चल ना, तिथून जातोय ना. चल ना, आधी दाखव ना. मग तू जातोय ना. I'm too excited man. पागल आहे हा नुसता. इथून एवढा मोठा गेट आहे, तिथून दाखव. तिथून दाखवायचं होतं, तिकडे फुलं. हे बघा. सो तेवाला आहे का न्यूज ते की कोणता आहे? फॉलो हिम. सो ऑल थँक्स टू निक्की आणि प्रची. या दोघींनीच इतकी मेहनत घेऊन, म्हणजे आम्ही पाठवलेले ग्रुपवर पण आमचे कन्सिडरच नाही झाले रे. नाही पण जे पण आहे ह्या दोघींनी खूप जास्त मेहनत घेतली. सो आम्ही पोचलो आहे. 1 मिनटं, कोणता वाला कोण कुठे झोपणार आहे? या दोघांना तिथे हाकलायचं का? नीरज
ये दोघींना नाही तिघींना. मला काहीच माहित नसतं मी कोणाला काय, मी फक्त बॅग उचलते आणि येते. मी यावेळेस हा बोलली नीरज प्रत्येक गोष्टीला. मी एकाही गोष्टीला नाही बोलली यार. हे काम नेहमी माझा पूर्ण वर्षाचा म्हणजे वर्षातून एकदा येणारा वॉटर पार्कचा प्लॅन हिने कॅन्सल केला. अख्खं वर्ष वाया गेलं माझं. अख्खं वर्ष कसं वाया जातं यार? समर कम्स ओनली वन्स. पण मला नाही आवडत पाणी, तुझ्यामुळे कॅन्सल झालं ना माझा प्लॅन. मग आता भेटला ना, पाणी पण भेटलं आणि स्टेकेशन पण झालं. नाही मिळालं मला. अरे बावळट आहे का तू? तिला बाहेर बंद केलेलं ना. आणि आता आम्ही इंडोर गेम्स खेळायला चाललो आहे कारण की जेवायचा टाईम 1:30ला आहे. सो मग आत्ता अजून 12 वाजलेत. सो मग यांचं म्हणणं आहे आपण आधी गेम्स खेळू, मग त्याच्यानंतर जेवू आणि मग पूलमध्ये जाऊ. पण आमच्या बॉईजला इतकी एक्साइटमेंट आहे पूलला जाईल, आत्ताच कपडे बदलून बसलेत. हा पण आणि तो बावळट पण. काय आहे लगेच का कपडे बदलले? भरपूर घेतलं कपडे. आई ग, या दोघींना एकत्र ऑफिसमध्ये असलेल्यांचे हे असतात दुष्परिणाम की हे लोक फक्त तेच बडबडतात आणि मला एक्सक्लूड करतात. मी पण एक्सक्लुडेड आहे. ओ, आम्ही तर वेगळ्या शहरात राहतो, आमचं दुःख काय सांगू. मग आम्ही तिघं असतो सोबत. आम्ही या गोष्टीसाठी थांबलोय. म्हणजे दोघे ह्यांना स्नूकर खेळायचं होतं तर ते बंद होतं. हे सगळे बोजा बिस्तर सामान घेऊन आले. नीरज ये म्हणजे एकदम मनावरच घेतलंय का करायचं? कसं आहे तर कोणाला येतं हे? मला पण खूप छोटा आहे. मग झोप त्याच्यावर, एवढा मोठा येतो. प्रचिती गिविंग ऑनेस्ट रिव्ह्यूज. जा प्रची. अरे बापरे. अगं बाई जा. कुठे येतो? अरे पण ह्याने कुठून मारणार? मी काय मारू? कसं मारायचंय बॉलला? बॉलला इथे लागला पाहिजे. अरे काय संबंध? मग काय खाली नव्हता मारायचं. माझी पण बोट पुढे नको ना घेऊ. हा गपरे. आणि इकडे नीरज, प्लीज नीरज घालवायचा प्रयत्न कर. वरती कर. हा लागेल लागेल. सो आता आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही पूलमध्ये चाललो. ह्यांचं कधीपासून चाललेलं आल्यापासून पूलमध्ये जायचं. सो फायनली आता आम्ही पूलमध्ये चाललो. पोरं गेली पुढे, आम्ही आत्ता चाललो. त्याच्यावरती उभी राहशील तर अजून भासतील. आय थिंक व्हॉट यू थिंक? समजलं मला. झालं नॉर्मल झालं. दे दे. काय झालं? अच्छा व्हिडिओ लाईट करणार होते. छान दिसतंय. कॉम्प्लिमेंट.
त्याचं मला काही जमत नाही, पण वैभवनी माझ्यासाठी मेहनत घेतली, मला थोडंफार शिकवलं आणि आता नीरजला शिकवतोय. आणि इकडे दुसरे मला लिटर म्हणजे सरळ उभी राहिली पाहिजे. हे मला कोणी नाही घ्या आता आम्हाला तिकडे जायचंय आणि पूलमध्ये नंतर पण येऊ शकतो. चला लवकर चला. आमची जलपरी भाई काय पोहते भाई. प्रचिती शिकली थोडं थोडं पंचम म्हटलं. या डिस्कशनचा आणि माझ्या लांब लांब पर्यंत काहीच प्रश्न नाहीये. अजून तुला थोडं पाण्यात ढकलू मारत कशी. आणि हे सगळं म्हणजे असं वाटतंय की आम्हाला प्रायव्हेट स्पेस दिला, कारण की तिकडे ते एकच आहे ते आमचे आणि इकडे काहीच नाहीये. बाकी सगळे रूम्स तिकडे आहेत. आणि अय्या मला इथून दिसत नाहीये इतकं नीट, म्हणून या दगडावर चढते. अय्या आणि असा हा व्ह्यू आहे मागे. चांगलंय. इथपर्यंत काहीच नाहीये, आम्हीच लोक आहोत. सो यांचा प्लॅन आहे की आपण रात्री बाहेर बसू. ए पोरींनो या इकडे. माझ्या हातात नीरजचा फोन आहे, जर जरा जरी पडला ना मला मार. आता आम्ही पूलमध्ये जाऊन आलो, फ्रेश वगैरे झालो, चेंज केला आणि आता ॲक्टिव्हिटी आहेत, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी फर्स्ट टाइम करणार आहे. देवाला माहिती त्याच्यात पण मी नाटकं करते का काय, पण नाही मी करणार आहे. सगळं करायचं मी ठरवलं आहे. मी नीरजला बोलली आहे सगळ्यासाठी हां. सो मी करणार आहे. सो आता बघू. मग ते झाल्यानंतर DJ वगैरे पण आहे, मग त्यासाठी परत तयार व्हायचं. असं वाटतं फॅशन शोला झालो आहे. 5 कपडे एका दिवसात बदलायचे. नम्रता वळलीच नाही वैभव सारखी. चलो
ऑन बिहाफ ऑफ नम्रता दिस इज माय पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि फोन मी हातात घेतलेला आहे. ओके लेट्स गो. हो. काय एक्सपिरियन्स आहे मस्त. सगळे ॲक्टिव्हिटीज मी आणि मार खाशील. आमना पकडना नुसता नाटकी याचे.
मगाच्या पेक्षा लांब पोचला. मला काढायचा ना. ते बोलवते नका घासू तरी घासला गेला. सगळ्यांच्या लावायचं नव्हतं. हे थांबा रे, तो मारतोय. टच नका करू. हो, टच होऊन पडला. वैभव तूच. यस मर ना. बरोबर ना. हा बरोबर. तुझ्यावर सोडी ना. तुझं तिथपर्यंत जात नाही, माझ्यावर काय येणार आहे? मी तर हलतोय. अरे या डोळ्याची पण वाट. बघ कसं बारीक. माझ्या पण आहे बघ. काय ही काहीतरी बंद करतो आपण. आमची पोरं. स्पायडरमॅन. आमच्या पोरांचा फोटो काढतो. स्पायडरमॅन. नीरज काय करत होता? परत कर.